सांगली येथे रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी महायुतीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी दिली। सांगलीमध्ये पाटील हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, भाजपाचे नेते शेखर इनामदार, भाजपाचे नेते दीपक बाबा शिंदे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रशांत ढंग, जनसुराज्य शक्ती युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, प्रहार संघटना सुनील बागडे हे उपस्थित होते। महायुतीच्या 16 पक्षापैकी 11 पक्ष या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कार्यरत आहेत। सांगली जिल्ह्यामधील 11 पक्षाचा महायुतीचा मेळावा 14 जानेवारी 2024 रोजी खरे क्लब इथं आयोजित करण्यात आलेला आहे। ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं। 11 पक्षाचे सगळे प्रमुख पदाधिकारी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित होते। महायुतीचा हा मेळावा हा कार्यकर्त्यांना निश्चितपणानं गेल्या 2.25 वर्षामध्ये राज्य शासनाने केलेले कामकाज आणि विकासाच्या दृष्टीनं या जिल्ह्यासाठी ज्या योजना आहेत त्या योजनेचं अंमलबजावणी कशी झालेली आहे किंबहुना त्या योजना कशा पद्धतीने भविष्यात राबवणं गरजेचं आहे याची माहिती देण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। मेळावा खरे क्लब या ठिकाणी सांगली येथे दुपारी 1 वाजता आहे।